महाशिवरात्रीच्या दिवशी शिवपिंडीवर किंवा रुद्रयंत्रावर रुद्राभिषेक घरच्या घरी कसा करावा ही अत्यंत उच्च कोटीची सेवा मानली जाते। ही सेवा सकाळी, संध्याकाळी किंवा रात्री उशिरापर्यंत तुम्ही करू शकता। स्क्रीनवर 4 प्रहर दिलेले आहेत, त्यात पूजा केली तर अतिशय उत्तम। सुरुवातीला दिवा अगरबत्ती लावून घ्यावी, त्यानंतर शिवलिंग स्वच्छ करून शिवलिंगाचे तोंड उत्तरेकडे येईल असे ते ठेवावं। सर्वात आधी थंड पाण्याने अभिषेक करावा, त्यानंतर पंचामृत म्हणजेच दूध, दही, मध, तूप, साखर पंचामृताचा अभिषेक आपण करावा। अभिषेकादरम्यान आपल्या मुखात सतत ओम नमः शिवाय या मंत्राचा जप आपण करावा। तसेच तुम्ही पाण्यात चंदन टाकून तेही अर्पण करावं। त्यानंतर उसाच्या रसाचा अभिषेक देखील तुम्ही करू शकता। त्यानंतर शिवपिंड स्वच्छ करून तामनात ठेवावे आणि वर दिलेल्या सर्व सेवा आपण कराव्यात। रुद्राभिषेक करताना अभिषेकासह हे सर्व आपल्याला सेवा वाचायच्या आहेत। हे वाचून झाल्यावर शिवपिंडीची पूजा करावी। 3 बोटांनी भस्म हे लावावं। त्याचबरोबर तुम्ही लाल पिवळे चंदनही लावावे। पांढऱ्या अक्षदा, धोत्र्याचं फळ, शमीची पानं, बेलपत्र, जेवढ्या महादेवांच्या प्रिय वस्तू आहेत त्या सर्व आपण यावेळी अर्पण कराव्यात। 108 बेलपत्र वाहून शिव अष्टोत्तर नामावली म्हणावी किंवा एकच बेलपत्र 108 वेळा अर्पण करून शिव अष्टोत्तर नामावलीचं पठण तुम्ही करू शकता। नैवेद्यामध्ये दूध, साखर, फराळाचे पदार्थ तुम्ही ठेवू शकता। महाशिवरात्रीची ही अत्यंत प्रभावी सेवा मानली जाते। ही तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी न विसरता आवर्जून करावी। ही सेवा केल्याने कुठल्याही गोष्टीची कमतरता आपल्याला जाणवत नाही आणि महादेवांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात। श्री स्वामी समर्थ।